नगरसेवक हो, गाडग्यात काही शिल्लक नाही. आता मिरज शहराचा पूर्णपणे विकास झाला पाहिजे. मिरज शहराला कुठल्याही विकास निधीची आवश्यकता आता उरली नाही. मिरजेचे 2 आमदार भसाभसा निधी खेचून आणत आहेत. हे आता उघड्या डोळ्यांनी नगरसेवकांनी पाहायचं आहे. वर्षानुवर्ष निवडून येणारे लोकप्रतिनिधी मिरज शहराच्या विकासासाठी आज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. विकास निधीसाठी नगरसेवकांची मोठी धडपड सुरू आहे. आता गाडग्यात काही शिल्लक राहिले नाही. आता मिरज शहराचा पूर्णपणे विकास झाला आहे. मिरज शहराला कुठल्याही विकास निधीची आवश्यकता आता उरली नाही असंच म्हणावं लागेल. सध्या मिरज शहराची तपासणी करून योग्य ती उपचार पद्धती अवलंबण्याचं काम आयुक्तांनी करणं गरजेचं झालं आहे. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये मिरज शहर हे एक असं गाव आहे की या मिरज शहर गावाचा कुठलाच विकास शिल्लक राहिला नाही. या मिरज शहराचे माजी मंत्री आमदार सुरेश खाडे व आमदार इद्रिस नाईकवडी व शहरातील सर्व आजी-माजी नगरसेवक लोकप्रतिनिधींनी इतकी विकास कामे केली आहेत की बोट करून दाखवायची जागाच शिल्लक ठेवली नाही. परवाच आमदार इद्रिस नाईकवडी यांनी 130 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण झाल्याचे जाहीर केले. त्या अगोदर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी 165 कोटी रुपये मतदारसंघाच्या विकास कामांसाठी आणल्याचे जाहीर केले. शहर विकासासाठी निधी खेचून आणण्याचा आमदारांनी चंगच बांधला असून जणू काय बंडच पुकारल्याचं चित्र दिसून येत आहे. निधीवर निधी खेचून आणला जात आहे. खरं तर आता मिरज शहराला विकास कामासाठी कुठल्याच निधीची आवश्यकता उरली नाही. यापुढे मिरज शहराच्या विकासासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडे कोणी प्रस्ताव किंवा मागणी केली तर राज्य शासनाचा पैसा वाया जाऊ नये यासाठी कुठलीच मान्यता दिली जाऊ नये अशी लोकभावना निर्माण झाली आहे. मिरज शहराचा पूर्णपणे विकास झाला आहे. त्यामुळे यापुढे निधीचा प्रस्ताव दाखल झाला तर तो शहर विकासाच्या आराखड्यात बसतो का त्याची शहानिशा आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे झाले आहे. कारण विकासासाठी किती वर्ष निधी मागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराचा विकास म्हणजे नेमका काय असतो? कोणती कामं शहर विकासामध्ये येतात? याची माहिती व जनजागृती महापालिका प्रशासनाने केली पाहिजे. एकच काम किती वेळा केले जाते याची सत्यता पडताळणी केली गेली पाहिजे. सुशोभीकरण, आधुनिकीकरण, पुतळ्यांची उभारणी अशा बऱ्याच गोष्टींसाठी शासनाकडे जी तरतूद आहे त्याबाबत प्रशासनाने जनतेमध्ये जागृती केली पाहिजे. सद्यस्थितीला मिरजेचा विकास जनतेची एक दिशाभूलच ठरत आहे.